मित्रांनो, हा तोच महाराष्ट्र आहे ज्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या छाताडावरती पाय ठेवून शक्तीपीठ महामार्ग बनवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे। हा तोच महाराष्ट्र आहे जिथे सरकारकडून स्वतःच्या जाहिरातबाजीवरती करोडो रुपये खर्च करून मोठमोठ्या शहरांपासून ते गावच्या छोट्या गल्ली बोळापर्यंत बॅनरबाजी केली जाते। हा तोच महाराष्ट्र आहे जिथे नेते मंडळी स्वतःच्या नातवांसाठी टेस्ला सारख्या कार खरेदी करताय। हा तोच महाराष्ट्र आहे जिथे नेत्यांच्या घरामध्ये करोडो रुपयांनी भरलेल्या पैशाच्या बॅगा सापडताय। पण भावांनो, याच आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची म्हटलं की यांच्या तिजोरीमध्ये खडखडाट असतो। निवडणुकांच्या आधी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं आश्वासन देऊन सत्ता आल्यावरती अक्षरशः शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रयत्न केला गेला आणि या सगळ्या सुलतानी संकटामध्ये अडकलेला महाराष्ट्रातील शेतकरी आता पुन्हा एकदा अस्मानी संकटामध्ये अडकलाय। मराठवाड्याला अतिवृष्टीने अक्षरशः झोडपलंय। इतका पाऊस मराठवाड्यामध्ये पडला की उभा शिवार पाण्याखाली गेलाय, राहती घरं बुडाली, कष्टातून खरेदी केलेल्या वस्तू अगदी वाहून गेल्या, काही ठिकाणी माणसं दगावली। अहो, ज्या जनावरांना पोटच्या पोराप्रमाणे शेतकरी सांभाळतो ती जनावरं सुद्धा डोळ्यासमोर तडफडून मेली हो। आयुष्यभराची मेहनत सगळी जमापुंजी पाण्यात वाहून गेली। पोरा बाळांसाठी स्वतःच्या भविष्यासाठी पाहिलेली स्वप्न शेतकरी पाण्याच्या डोहात बुडताना उघड्या डोळ्यांनी पाहत होता। या संकटातून त्याला कोणीतरी बाहेर काढण्यासाठी येईल ही आस लावून तो मदतीची अपेक्षा करत होता, पण ही मदत सुद्धा त्याला वेळेवरती पोहोचू नये हेच आपल्या शेतकऱ्याचं दुर्भाग्य। अनेकांनी अक्षरशः 2-3 दिवस बंगल्यांवरती उभे राहून दिवस काढलेत, पण म्हणतात ना, सरकारी काम आणि 12 महिने थांब, अशी अवस्था या शेतकऱ्यांची मदतीसाठी झाली होती। मदतीसाठी अगदी याचकासारखी वाट या शेतकऱ्यांना पाहावी लागली, तरी सुद्धा प्रशासनाची मदत वेळेवरती पोहोचू शकली नाही। अनेक नेते मंत्री महोदय या भागांचा दौरा करतील, पण त्यांना एक सांगणं आहे, बाबांनो, तिथे जाऊन फक्त आश्वासनं नका देऊ, भरघोस मदत करा। या शेतकऱ्यांवरती कुठलेही निकष न लावता लवकरात लवकर त्यांना रोख स्वरूपात मदत करा। जाहिरातीवरती केला जाणारा करोडो रुपयांचा खर्च आहे ना, यांच्या मदतीसाठी वापरा, कारण या सर्व शेतकरी बांधवांची शेवटची आशा फक्त तुम्हीच आहात। त्यांचं सगळं संपलंय हो, पण तुमची एक मदत त्यांना कमीत कमी सावरायला तरी हातभार लावेल। आणि हा आपला महाराष्ट्र मराठवाड्याच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहेच।